श्री संत गजानन महाराज इंग्लिश मीडियम स्कूल, घाटंजी पांढुर्णा रोडवर शाळेची प्रशस्त अशी इमारत, बालकांसाठी सुसज्ज असे खेळाचे मैदान, अत्याधुनिक कम्प्युटर लॅब, आकर्षक वर्गखोल्या, परिपूर्ण अशी लॅबोरेटरी रूम, विविध प्रकारचे खेळ साहित्य आणि अनुभवी शिक्षक वर्ग। शालेय अभ्यासक्रमाबरोबर आमचा भर असतो तो एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजवर। तर त्या ॲक्टिव्हिटीजवर आम्ही जास्त भर देतो। आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। या अनुषंगाने मुलांचा सर्वांगीण विकास इथे होतो आणि एक उत्तम नागरिक बनून विद्यार्थी इथून बाहेर पडतो। नर्सरी ते वर्ग 10 पर्यंत प्रवेश सुरू आहे। संपर्क करा संत गजानन महाराज इंग्लिश मीडियम स्कूल, पांढुर्णा रोड, पेट्रोल पंपाजवळ, घाटंजी। जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये काँग्रेसकडून आढावा बैठक घेण्यात आली। यवतमाळच्या सेलिब्रेशन हॉलमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। या बैठकीला यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत आर्णी चंद्रपूर लोकसभा खासदार प्रतिभाताई धानोरकर, माजी मंत्री ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंतराव पुरके, माजी आमदार वामनराव कासावार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी हे सहभागी झाले होते। यावेळी मान्यवरांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केलं। पक्षाशी एकनिष्ठ नसलेल्या कोणत्याही कार्यकर्त्याला पक्षात स्थान राहणार नाही। शिस्त आणि निष्ठा हे काँग्रेसचे मूलभूत मूल्य असल्याचं प्रतिपादन यवतमाळ काँग्रेसचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी आढावा बैठकीला संबोधित करताना केलं। आपण जवळजवळ सत्ता आपल्या हाती येते तोपर्यंत आपण आपल्या काँग्रेस कार्यकर्त्यालाही आपण सक्षम बनवत नाही। त्याच्यावर पायावर उभे कसे राहतील याच्याकडे कधी आपण लक्ष दिलं नाही। त्याचं म्हणणं कधी आपण 5 मिनिट राहून त्याचं ऐकलं नाही। पण यापुढे आपण आता खालीच आहोत। मनसोक्त कार्यकर्त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे। आपल्या हाती आली तर या शहरामध्ये कुठेही जुगार दिसणार नाही। त्याच्यानंतर कधी दारूच्या दुकानाला NOC देणार नाही। रस्ते चांगले करण्यात येईल।